नमस्कार. आता उन्हाळा चालू झाला आणि बाजारात भरपूर वेगवेगळ्या प्रकारचे आंबे आले आहेत. तर आमरस हा झालाच पाहिजे. तर तो आमरस आपण पौष्टिक कसा बनवायचा तो बघूया. आंबा हा फळांचा राजा आहे आणि सर्वांचा आवडता असा आंबा. पण त्याचा रस बनवायचा किंवा आंबा कसा कापायचा ते आपण आज बघणार आहोत. ते बघा, मी इथे हापूस 5 आंबे घेतलेले आहे. आंबा जराही नरम नको, असा कडक आंबा हवा आणि असा पिवळा धमक आंबा, म्हणजे याचा आतून रंगही असा केशरी असतो. हे 5 आंबे मी घेतले आहे. त्याकरता हे अर्धा लिटर दूध घेतलेलं आहे. ही 6 टेबलस्पून साखर घेतलेली आहे, किंवा एक आपण स्टीलची वाटी असते ती अर्धी वाटी घेतलेली आहे. आणि आपल्याला सुरी आणि चमचा. तर आता आपण आंबे कापून घेऊया. तोपर्यंत मी हे दूध फ्रीजमध्ये ठेवते. रस हा थंडच पाहिजे, त्याच्यामुळे त्याची चव अतिशय सुंदर लागते. आता हे बघा, आंबा असा कापून घ्यायचा आहे सुरीने. आणि हे बघा, ह्याला असे सुरीने अशा चिरा पाडून घ्यायच्या. हे बघा, अशा आपण चिरा पाडून घेतल्या आहेत सुरीने. आणि आता काय करायचं, ह्या चमचाने हे सगळं काढून घ्यायचं, म्हणजे आपला आंबा कापून पटकन निघतो, सालींचंही निघतं, जराही राहत नाही. हे बघा, म्हणजे आंब्याचा रस आणखी जास्त होतो, यामुळे सर्व आंब्यांचं निघून जातं. हे असं नंतर राहिलेलं आहे असा सुरीने हे काढून घ्यायचं आहे. हळूहळू सालीचं हळूहळू काढायचं आहे, म्हणजे साल त्यात येणार नाही, त्याची काळजी घ्यायची आहे, नाहीतर तो कडवट लागतो. आता हे कोईचं पण कसं काढायचं आहे, ही अशी पातळ काढून घ्यायची साल कडेची, कारण ती बारीक असते, ती आपल्याला काढता येणार नाही. हे बघा, आणि आता ह्या आंब्याला पण अशा चिरा देऊन घ्यायच्या आहेत आणि ह्याचा सगळा गर आपल्याला काढून घ्यायचा आहे. हे बघा, एकदम पटापट आणि जास्त निघतो, अजिबात नंतर काहीही राहत नाही आंब्याच्या सालीला किंवा कोईला. हे बघा, असं सुरीने सगळं जर काढून घेतलं तर अजिबात कोईला काहीही राहत नाही. परत आपल्याला ते कोणी कोणी ते धुवून घेतं पाण्यात, पण अजिबात गरज नाही आणि पाणी अजिबात घालायचं नाही आहे. दुधाने त्याचा पौष्टिकपणा वाढतो, तेव्हा दूधच घालायचं आहे. आंब्यामध्ये पण भरपूर विटॅमिन्स असतात. या सालीचं पण आपण असंच काढून घ्यायचं आहे. हे बघा, सगळं असं छान निघतं. हे बघा, काहीही राहिलेलं नाही आहे सालीला. सगळ्या आंब्यांचं आपल्याला असंच काढून घ्यायचं आहे. अशा चिरा देऊन घेतल्या की चमच्याने पटकन निघतं. हे बघा, कसा मस्त आंबा दिसतोय. असं खोलच काढून घ्यायचं, म्हणजे ते असा काठवाला चमचा घ्यायचा आहे, पातळ काठवाला.
हे बघा सगळं निघून आलेलं आहे। असेच आपण बाकी आंबेही कापून घ्यायचे आहेत। हे बघा इथे बघू शकता तुम्ही, मस्त ऑरेंज कलर आहे आंब्याचा। पुन्हा असेच मी सगळे आंबे कापून घेणार आहे। काही जणांना माहिती नसेल म्हणून मी हे दाखवते, कारण ते पिळून कोणी काढतं, कोणी वरची आंब्याची साल ओरबडून काढतं आणि मग आतला गर काढतो। पण ही अतिशय सोपी पद्धत आहे, तुम्ही नक्की करून बघा। आणि मी असाच कुठल्याही आंब्याचा रस करते, हापूसच पाहिजे असं काही नाही। अतिशय कुठलाही दशहरी, पायरी, बाटली बरेच प्रकार आहेत आंब्यांचे, बदामी, तोतापुरी, कुठल्याही आंब्याचा रस बनवू शकता तुम्ही। सगळं काढून घ्यायचं आहे। हे कडेचं असं पातळ असं काढून घ्यायचं, म्हणजे आपल्याला कोळीला पण जो गर असतो किंवा बाटेला तो काढता येतो। ह्याचं पण आपण नंतर काढून घेणार आहोत। हे बघा, हात कापणार नाही याची काळजी घ्यायची आहे। अगदी तुम्ही लहान बाळापासून म्हाताऱ्या माणसांपर्यंत हा रस सर्वांसाठी उपयोगी आहे। सर्वांनी तो सीझनमध्ये खाल्लाच पाहिजे, घरच्या घरी असा स्वादिष्ट बनवून। हे बघा इथे तुम्ही बघू शकता, ह्या बाटेला काहीही राहिलेलं नाही आहे। बघा कसा सुरीने आंब्याचा रस छान कापता येतो। हे मी आता सगळे आंबे कापून घेते। हे बघा आंबे कापेपर्यंत आपलं दूधही एकदम छान थंड झालेलं आहे। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। आधी साखर घालायची थोडी, आणि मग थोडा थोडा आंब्याचा रस घालायचा आहे। बघा 5 आंब्याचा भरपूर गर निघालेला आहे। आणि असे दूध टाकूनच आमरस खायचा आहे, त्याच्यामुळे अजिबात त्रास होत नाही। आता आपल्याला हे आधी बारीक करून घ्यायचं आहे, आणि मग मी हे असं उघडं ठेवणार आहे, वरचं लावणार नाही आहे, म्हणजे यातून आपल्याला दूध ओतता येईल। पण आधी हे बारीक करून घ्यायचं आहे। जर आधी दूध टाकलं तर हे आंब्याच्या फोडी बारीक होणार नाही, तेव्हा आधी साखर आणि ह्या आंब्याच्या फोडी बारीक करून नंतर वरून दूध ओतत फिरवायचं आहे, त्याच्यामुळे एकदम प्लेन आंब्याचा रस होईल। आता हे मी मिक्सर करून घेते। हे बघा आंब्याचा रस, हे आंबा आणि साखर बारीक झाली। आता आपल्याला यात असं थोडं थोडं दूध टाकायचं आहे आणि सगळं बारीक करून घ्यायचं आहे। अजून पण हे घट्ट झाल्यावर मी यात वरून असं दूध घालणार आहे। हे बघा एकदम छान आपला असा मिक्स झालं आहे दूध आणि आंबा साखर। आता हे या बाउलमध्ये काढून घेते मी। बघा एकही गुठळी राहिलेली नाही, एकदम छान झालेला आहे।
आता परत आपण असंच बाकीही सगळं आंबे, साखर, दूध मिक्स करून काढून घेणार आहोत. हे बघा, परत ही उरलेली साखर हे आंब्याचं गर हे बारीक करून नंतर त्याच्यात दूध घालायचं आहे आपल्याला. हे बघा, आपले आंबे पूर्ण बारीक करून झाले आहे. त्यात दूध, साखर मिक्स करून आणखी त्याचा स्वाद आणि रंग वाढण्याकरता मी इथे हे बघा 10-12 केशरच्या काड्या मायक्रोवेव्हमध्ये 10 सेकंद दूध गरम करून घेतले, त्यात घातले आहेत. आता हे दूध आपल्याला यात असं मिक्स करायचं आहे, म्हणजे अजून आमरसाचा स्वाद आपल्याला वाढवायचा आहे. आणि हे असं ह्याने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे तुम्ही बघू शकतात आपला आंब्याचा रस किती छान झालेला आहे. याचा रंग, घट्टपणा पण एकदम दाटसर झाला आहे. आणि इथे मी घरी बनवलेलं साजूक तूप घेतलं आहे. आमरस वाटीत घेतल्यावर वरून 1 चमचा साजूक तूप त्यावर घ्यायचं आहे. हे बघा, असं जर तूप 1 चमचा यात घेतलं, अतिशय सुंदर हा आमरस लागतो. हा तुम्ही पुरीबरोबर, चपातीबरोबर, फुलक्याबरोबर, कशाबरोबरही खाऊ शकतात. अतिशय सुंदर लागतो हा. अशा पद्धतीने आमरस तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला माझ्या काही प्रश्न प्रतिक्रिया असतील त्या नक्की विचारा. आणि अशा छान छान रेसिपी बघण्याकरता तुम्ही तुमच्या स्क्रीनवर माझा लोगो आला असेल त्यावर क्लिक करा. धन्यवाद.